तर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर मुक्का लावण्याची मागणी केली। अवादा खंडणी प्रकरणावरून दमानी यांनी बीडच्या पालकमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे। दुसरं ते म्हणाले की यापुढे जर कोणी खंडणी मागितली तर त्याच्यावर मकोका लावण्यात येईल। हे ऐकून जरा नवलच वाटलं, कारण खरं तर अवादाच्या कर्मचाऱ्यांना हे जे 29/11चा जो व्हिडिओ देखील आता बाहेर आलाय, तर ती जी खंडणी मागितली गेली त्याचा जो FIR देखील झालाय, त्याच्यावरनं दिसतंय की ही वाल्मिक कराडनी मागितली। पण जी आधी सुरेश धस जे म्हणाले होते तो आरोप खरा करण्यासाठी अवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी, तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे। आणि हा लावून घ्यावा पालकमंत्र्यांनी अशी मला त्यांना विनंती करायची।